जर एखादा असा देश असेल की ज्या देशाला पुण्यभूमी एक गोड नाव देता येईल, जर असं कुठलं स्थान असेल ज्या देशामध्ये दया, दाक्षिण्य, शुचिता आणि प्रभुता यांचा चौफेर संगम झालेला असेल तर तो म्हणजे भारत. जर असं कुठलं ठिकाण असेल जे शांतिक्रांतीचं, आंतरक्रियांचं माहेर घर असेल तर तो देश म्हणजे भारत, पुण्यभूमी भारत. असं वर्णन करताना स्वामी विवेकानंदांनी ज्या भारताला पुण्यभूमी म्हणून घोषित केलं, त्या पुण्यभूमी भारतामध्ये ज्या संबंध स्वातंत्र्यवीरांच्या, संत महात्म्यांच्या विभूतीनं हा भारत, संबंध भारत, हिंदुस्थान उभा राहिला, त्या हिंदुस्थानाच्या, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या, दिल्लीच्या तख्तावर राज्य करण्यापर्यंतची ताकद असणाऱ्या, ज्याच्या मनगटात हजारो हत्तीचं बळ एकवटून स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. आजच्या या प्रमुख शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आयोजित या बौद्धिक कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष निवडकर सर, माझे मार्गदर्शक, माझे गुरु, माझे मित्र आदरणीय वाटमोडे सर, उपस्थित प्राध्यापक वृंद आणि माझ्या तरुण मित्र मैत्रिणी, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आपल्या समोर मांडत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपल्या समोर बात करत असताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकत असताना आज तरुण पिढीशी संवाद साधताना एक मात्र सांगावं असं वाटतं की गेले 350 वर्षाचा कालखंड लोटला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर प्रत्येक माणसाच्या मनामनात, महाराष्ट्राच्या कणाकणात आणि प्रत्येक कणाकणात अजूनही निनाद तो आहे, तो एक राजा म्हणून आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि प्रेरणा आजही प्रत्येक माणसाला, माणसाच्या माणुसकीला आणि संबंध महाराष्ट्राच्या या मातीतल्या कणाकणांना प्रेरणा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आजही करत आलेलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही या नेहमी मोठ्या उत्साहासंबंध भारत भरात आणि आता विश्वाच्या पलीकडे जाऊन दुबई सारख्या ठिकाणावरही साजरी व्हायला लागली आहे. हे महाराष्ट्राच्या मातीतल्या एका तरुण रक्ताने, सळसळत्या रक्ताने संबंध भारताला, संबंध हिंदुस्थानला, संबंध विश्वाला दिलेली एक मोठी देणगी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आणि या संबंध छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर प्रकाश टाकत असताना आणि तुमच्याशी खास करून तरुणाईशी संवाद साधत असताना मला असं वाटतं की या माध्यमातून शिवचरित्रातून तरुणांनी काय शिकावं, का प्रेरणा ठेवावी छत्रपती शिवाजी महाराजांची. आपल्या आयुष्यातील ध्येय निश्चित करत असताना, प्रत्येक यशाचा मार्ग ची वाटचाल करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनात कसं उपयोगी पडेल याचं कार्य, त्यांचं जीवन, त्यांच्या प्रेरणा आणि त्यांनी केलेली प्रशासन व्यवस्था संबंध महाराष्ट्रातल्या मातीतल्या कणाकणासाठी यशदायी ठरलेली आहे. म्हणून शिवाजी महाराजांचा जागर आजच्या तरुणाई पुढे होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच महाविद्यालयाच्या माध्यमातून, मोठमोठ्या संघटनांच्या माध्यमातून राजांचं एक कार्य तरुणाई पुढे यावं, यशाची वाटचाल करत असताना त्यांचं कार्य आपल्या वैयक्तिक जीवनात उपयोगी पडावं म्हणून अशा कार्यक्रमांचं आणि बौद्धिकांचं आयोजन असतं. आपल्या महाविद्यालयात ही संधी चालवून आली आणि मला आपल्याशी संवाद साधत असताना या अनुषंगाने आपल्याला काहीतरी शिवचरित्रातून देऊन जावं यासाठी मी या ठिकाणी आहे. आपल्याला ठाऊक आहे अनादी काळापासून जेव्हापर्यंत भारताच्या संबंध प्रागैतिहासिक कालखंडापासून तिकडे ऐतिहासिक कालखंडापर्यंत समाजाचं जे संक्रमण झालं, त्या संक्रमणाची अवस्था जर आपण पाहिली तर आपल्याला एक दिसून येतं की या संबंध कालखंडामध्ये 18व्या 19व्या शतकापर्यंत सामाजिक बदल होत असताना होणारे बदल हे टप्प्याटप्प्यात आणि हजारो लक्षावधी वर्षाच्या टप्प्याटप्प्याच्या माध्यमातून हळूवारपणे झाले. परंतु 19व्या आणि 20व्या शतकाकडे आपण जेव्हा वाटचाल केली नाही, आपण जेव्हा 21व्या शतकात आलो तर हा 200 वर्षाचा काळ आपल्याला कालखंडांमध्ये बदल आणि त्या बदलाची प्रगती आणि गती दाखवतो. ती गती जे तुम्हाला आणि मला आश्चर्यात टाकते, ती गती जी तुम्हाला आणि मला स्थिमित करते. मग या पार्श्वभूमीवर या समाजाचं चिंतन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्या डोळ्यासमोर आणत असताना आपल्याला काय चित्र दिसतं ते आपण बघितलं पाहिजे. काय चित्र दिसतं? चित्र दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज आज नाहीये. ज्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपल्या प्राणांचं बलिदान देऊन स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत गुलामगिरीच्या मानसिकतेतून काढून भारताला स्वातंत्र्य देणारे राज्यकर्ते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर आज नाहीये. नेहरूंचा, गांधींचा काळ गेलेला आहे.
म्हणून त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज नाहीये, आदिलशाही नाहीये, निजामशाही नाहीये, मुघल नाहीये, किल्ले नाहीये, कुठलीच व्यवस्था नाहीये, परंतु या सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा महाराजांची आठवण केली जाते. तर ती का केली जाते एक लक्षात घेतलं पाहिजे. कारण असं आहे, जेवढे काही भारताच्या राजकीय वातावरणामध्ये जे काही बदल झाले, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय बदल, त्या राजकीय बदलांमध्ये एक घटना आपल्याला जर आठवत असेल तर आपण जवळपास 150 वर्षाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेत होतो. त्या 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून काढण्याचं काम त्या स्वातंत्र्यवीरांनी केलं. ज्या स्वातंत्र्यवीरांच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्याचा उगवता सूर्य पाहिला, त्या ठिकाणी 2 वर्ग होते, एक लढणारा, एक शास्ता वर्ग आणि एक शासनकर्ता वर्ग. म्हणजे एकीकडे साम्राज्यवादी विचारसरणीचा प्रभाव संबंध भारतभरात होता आणि साम्राज्यवादी विचारसरणी काय करत होती की समोरच्याला गुलाम करून ठेवण्याचं काम करत होती, प्रभुत्व निर्माण करून ठेवण्याचं काम करत होती. आणि दुसरीकडे लढणारा वर्ग काय करत होता, लढणारा वर्ग स्वातंत्र्याप्रती वाटचाल करत असताना साम्राज्यवादी वृत्तीच्या लोकांच्या विरोधात दंड थोपाटून उभा राहिला होता. आणि म्हणून आपण ही मानसिकता समजून घेतली पाहिजे, एकीकडे शासन करणाऱ्यांची आणि एकीकडे या शासनीय व्यवस्थेतून या गुलामगिरीच्या प्रवृत्तीतून बाहेर काढणाऱ्या लोकांची. ती प्रवृत्ती आपण जर समजून घेतली तर शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घ्यायला वेळ लागला. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्याची प्रेरणा आहे, जो भाव आहे, जो आत्मानुभव आहे, त्या मागे एक प्रेरणा होती ती म्हणजे स्वातंत्र्य. आणि दुसरीकडे जी दुसरी प्रेरणा होती ती म्हणजे साम्राज्यवादी वृत्ती, ज्यामध्ये मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, इमादशाही आणि मोगलांच्या दिल्लीच्या राजदरबारात असणारी संबंध मोगल राजवट, जी संबंध महाराष्ट्राच्या कणाकणावर साम्राज्य अधिराज्य गाजवण्यासाठी लालान्वित झाली होती, तिला बाहेर काढण्याचं काम. संबंध समाज ज्या ठिकाणी खितपत पडला होता, सर्वकष समाजाला या शाळांनी आपल्या अधिपत्याखाली जखडून टाकलेलं होतं. आणि त्यातनं फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे फक्त गुलामी, गुलामी आणि गुलामी मानसिकता. या गुलामी मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर छत्रपती महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा जी निर्माण झाली, ती सगळ्यात महत्वाची प्रेरणा त्यांच्या मनात निर्माण झाली. ज्या मातेच्या स्वरूपात, ज्या मातेच्या उदरात जन्म घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी उदरात गेलेल्या पुण्याला ज्या मुरार जगदंबनी संबंध पुन्हा उजळून टाकलं होतं, गाढवाचा नांगर फिरून तिथे चप्पल टाकून ठेवली. का? कारण संबंध पुण्याच्या आजूबाजूच्या प्रांतांमध्ये एक दहशत आदिलशाहीची निर्माण करायची होती. ती दहशत काय होती की पुन्हा स्वातंत्र्याची गोष्ट आणि उर्मी मनात निर्माण झाली तर कापून काढले जात. म्हणून एक 12 वर्षाचं 14 वर्षाचं पोरग येत आहे, सोबत जिजाऊ मासाहेब आहे, दादोजी कोंडदेव आहे, मानकोजी दादा कोंडे आहे, आणि 14 वर्षाचं पोरग तुमच्या माझ्यापेक्षा लहान होत्यावर मिसळून नाही. आणि ते पोरग जेव्हा येत आहे तर काय करताय, महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाची मानसिकता बदलण्याचं काम करताय मित्रांनो. आणि ती मानसिकता कोणती होती? ती मानसिकता होती गुलामीची, ती मानसिकता होती कधी न बघून उभं राहण्याची. मराठ्यांच्या मंडळात रक्त होतं, परंतु मराठ्यांच्या तलवारी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि मोगलांच्या साम्राज्य विस्तारासाठी तडफत होत्या. मराठ्यांचं रक्त सांडत होतं, स्वतःच्या रयतेसाठी नाही तर मोगलांच्या चाकरीसाठी रक्त सांडत होतं. मोरे, घाटगे, निंबाळकर, जे बांदल यासारखी मांदियाळी महाराष्ट्राच्या भूमीत उभी राहिली, त्या मांदियाळीतनं जे नेते उभे राहिले, जे सरदार उभे राहिले, त्यांनी फक्त एकच काम केलं, मोगलांच्या चाकरी करण्याचं. कारण विश्वासच नव्हता की मराठी माणसं मराठे स्वराज्य निर्माण करू शकतात. ज्या महाराष्ट्राच्या मातीत महाराजांनी प्रेरणा देण्याचं काम केलं, पुण्यावर आलेलं पहिलं काम जर केलं असेल तर पुण्यामध्ये आराध्य दैवत श्री गणेशाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा केली. का केली महाराजांनी? कारण प्रत्येक पूजेमध्ये पूजेचा अग्रमान कोणाला असतो? श्री गणेशाला. त्या श्री गणेशाचा आशीर्वाद घेऊन संबंध पुणेकरांवर विश्वास ठेवण्यासाठी, त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी, गुलामीची मानसिकता बदलण्यासाठी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्याचा आशीर्वाद घेऊन पहिल्यांदा पुण्याच्या संबंध भूमीवरून या पुराणी संबंध लोकांना जमा करण्यासाठी एक नियम बनवला. स्वतः 4 मावळे सोबत घेऊन नांगर धरला आणि नांगर होता सोन्याच्या फाळाचा. असं म्हणतात बंजर भूमीला जर पुन्हा उपजाऊ करायची असेल
तर सोन्याच्या पाळ असणारा नांगर जर चालवला ती जमीन पुन्हा सुपीक होते. ही महाराजांची स्ट्रॅटेजी होती.